दिवस आहे मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी, कारण 4 महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भातल्या सेवा आज बघायला मिळतील। मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या 2 टप्प्यांचं लोकार्पण आज होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ होईल, लोकार्पण होईल। त्याचं काही वेळामध्ये हा कार्यक्रम सुरू होईल। मेट्रोचे दोन्ही बहुप्रतीक्षित टप्पे प्रवासी सेवेत दाखल होतील। ह्या झाल्या महत्त्वाच्या 2 गोष्टी। याच्या व्यतिरिक्त TBM द्वारे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा मार्गाचं खोदकाम आज सुरू होईल आणि ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू होईल। BKC मध्ये उभारल्या जाणाऱ्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं सुद्धा भूमिपूजन आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। या प्रकल्पाचं भूमिपूजन BKC या परिसरामध्ये होईल। मुंबईमध्ये सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेमध्ये आहेत आणि आजपासून आणखी 2 मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होणार आहेत। मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1 आणि मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1चं लोकार्पण आज होत आहे। मुंबई शहर यामुळे अधिक वेगवान होणार आहे, मेट्रोमय होणार आहे। आतापर्यंत आपण 90 किलोमीटर इतका मेट्रोचा विस्तार बघत होतो आणि 2026 पर्यंत 120 पर्यंत हा टप्पा जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे। जिथे हा कार्यक्रम होणार आहे त्या दहिसर मेट्रो स्थानकावर आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। उदय, साधारण गर्दी आपल्याला मागे खूप दिसतेय, तर किती वेळामध्ये हा कार्यक्रम सुरू होईल? पुढच्या काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन होणार आहे। दहिसर पूर्व इथले जे मेट्रो स्थानक आहे त्या मेट्रो स्थानकावरती मी आहे आणि जिथे उद्घाटन होणार आहे ते आपण इथे माझ्या मागे पाहतोय की ही मेट्रो 9ची मार्गिका आहे आणि मेट्रो 9च्या मार्गिकेवरती दहिसर पूर्व मेट्रो स्थानक ते काशीगाव मेट्रो स्थानक इथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती ही मेट्रो उभी आहे। याच मेट्रोमधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रवास करणार आहेत आणि याचं लोकार्पण जे आहे ते होणार आहे। एकूण 10 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि 10 किलोमीटरच्या मार्गामध्ये आपण एकूण पाहतोय की दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव, साईबाबा नगर, मदतिया नगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान अशी ही रेल्वे स्थानकं जी आहेत ती असणार आहेत। आणि या एकूणच मार्गिकेमुळे पश्चिम उपनगर जे आहे ते अधिक वेगवान होणार आहे, कारण पश्चिम उपनगरामध्ये मुंबई शहरामध्ये सर्वाधिक ट्रॅफिक जाम होतं। दहिसर पूर्व भाग हा जिथे आहे तो मुंबईचा उत्तर भाग आहे आणि इथूनच एकूण मुंबई शहर जे समाप्त होतं आणि पुढे मीरा भाईंदर जे आहे उपनगर जे आहेत ते सुरू होतात आणि या मीरा भाईंदरपर्यंत काशीगाव रेल्वे स्थानकापर्यंत ही मेट्रो जी आहे ती धावणार आहे। आणि पुढचा टप्पा जो महत्त्वाचा असणार आहे ते मीरा भाईंदरपासून ते थेट ठाण्यापर्यंत, म्हणजे एकूणच पश्चिम उपनगर ते पूर्व उपनगर मुंबईची जी आहेत ती जोडली जाणार आहे। त्यामुळे अतिशय वेगवान आणि अतिशय उपयुक्त अशी लाईफलाईन असणार आहे। लोकल वाहतूक जी आहे सध्या रेल्वेची ती मुंबईची पहिल्या क्रमांकाची लाईफलाईन समजली जाते मुंबईकरांची आणि त्यांच्या पाठोपाठ आता मेट्रो लाईन ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन होते आहे आणि त्यामुळे ही मेट्रो सेवा जी आहे मुंबईकरांसाठी अत्यंत उपयुक्त आणि एक आपण फायदेमंद जी आहे तशी म्हणू शकतो। आणि याच मेट्रोमधून आज प्रवास सुरू होणार आहे आणि एकूण जसं आपण रिंग रोड मार्ग बघतो तसा रिंग रोड मार्ग जो आहे मेट्रोचा देखील असणार आहे। त्यामुळे पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर जे आहे ते जोडले जाणार आहे, त्याचबरोबर ठाणे शहर देखील जोडलं जाणार आहे। त्यामुळे मुंबई आणि मुंबईचे उपनगर एकूणच MMR रिजन जो आहे तो अतिशय वेगवान होणार आहे मेट्रोच्या एकूण मार्गिकांमुळे। नक्की उदय, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो जेव्हा या कार्यक्रमाला सुरुवात होईल, पण आता आपण दहिसर इथून उदयशी बोलत होतो, काशीगावला जाऊया। आमच्या सहकारी सुस्मिता आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, पुढच्या काही वेळामध्ये ही मेट्रो काशीगावसाठी निघेल, 4थं स्टेशन आहे काशीगाव। काय सांगशील, किती वेगवान होईल प्रवास मुंबईकरांचा? आणि आपापल्या पोझिशन मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे। काही वेळातच काशीगाव या स्थानकामध्ये मेट्रो मार्ग 9 टप्पा 1 दहिसर पूर्व ते काशीगाव याचा लोकार्पण सोहळा येणार आहेत, माध्यमांशी संवाद साधणार आहेत। मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं हे विस्तारत आहे आणि त्याचाच हा एक कार्यक्रम म्हणावा लागेल। एकीकडे आपण जर बघितलं तर काशीगाव स्थानक दहिसर पूर्वपर्यंतचा जर आपण मार्ग बघितला तर त्यानंतर हा मार्ग थेट येलो लाईनला जोडला जातो। तिथून पुढे ब्लू लाईनला अर्थात गुंदवलीपर्यंतचा प्रवास हा थेटपणे असणार आहे। मुंबईच्या दोन्ही भागांना जोडण्याचा प्रयत्न हा केला जातो। आपण समोर बघतोय मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। संपूर्ण स्थानक ही फुलांनी सजवण्यात आले। विरुद्ध बाजूला जर आपण बघितलं तर याच
सगळ्या परिसरातनं काही वेळातच मुख्यमंत्री हे प्रवास करत येणार आहेत. मेट्रोचा प्रवास हा पर्यावरणपूरक आहे, किफायतशीर आहे. वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांना काहीसा पर्याय म्हणून मिळतो. 10 किलोमीटरचा हा टप्पा असणार आहे, ज्याचं आज लोकार्पण केलं जात आहे. त्यानंतर ठाण्यातील 2 किलोमीटर लांबीचा मेट्रोचा टप्पा हा सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाला लागून असल्यामुळे दोन्ही बाजूची कनेक्टिव्हिटी नागरिकांना मिळू शकते, प्रवाशांना मिळू शकते. याच स्थानकातनं, काशीगाव स्थानकातनं थेट तुम्ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत सुद्धा कनेक्टिंग मेट्रोनं पोहोचू शकतात. त्यामुळे ही मेट्रो अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. दुसरा नक्की. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये कुठल्याही एका टोकातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी हे मेट्रोचं जाळं रेल्वेला पर्याय ठरेल आणि 1 तासापेक्षा कमी वेळात मुंबईकरांना प्रवास करता येईल. अशा पद्धतीचा हा रूट असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. काही वेळातच या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असेल. नक्की. उदय, तुझेही आभार आणि सुस्मिता तुमचेही आभार. दोघांकडेही आपण परत एकदा येऊया याकरता, कारण दहिसर पूर्वेच्या मेट्रो स्थानकावर जिथे आता उदय उपस्थित होता तिथे काही वेळामध्ये मुख्यमंत्री पोहोचतील, उपमुख्यमंत्री पोहोचतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. अगदी काहीच काळाचा अवधी उरलेला आहे. तुर्तास आपण